नमस्ते. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर सेकंड टेस्ट फर्स्टमधील क्वेश्चन नंबर सेकंडची आन्सर की बघणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड काय होता बघा. अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग. अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग आणि काय सांगितलं होतं की डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युसीएम. असा पहिला प्रश्न यातला पहिला. डिफाईन युसीएम अँड नॉन युसीएम. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याची डेफिनेशन आपल्याला. तर आपल्याला माहित आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड, that is known as or that is called as uniform circular motion. Definition बघा. The motion of an object along the circumference of circle with constant linear speed or angular speed is known as युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशी डेफिनेशन असेल तरच तुम्ही एक मार्क द्यायचा. आता जी मी सांगितली ती. नॉन युनिफॉर्मची डेफिनेशन काय बघा. The motion of an object along the circumference of circle with variable linear speed is known as non-uniform circular motion. अशी डेफिनेशन असेल तर एक मार्क. या दोन डेफिनेशन मध्ये फरक काय बघा. लिनियर स्पीड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट असते किंवा अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असते. मात्र नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर स्पीड किंवा अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट नसते. म्हणजेच इथं कॉन्स्टंट असते, इथं व्हेरिएबल असते. हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला डिफरन्स पण सांगता येईल आणि डेफिनेशन. तर नॉन युसीएमची पण डेफिनेशन त्या पद्धतीने असेल तर तुम्ही आपल्याला माहित आहे क्वेश्चन नंबर सेकंड हा अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग. 2 मार्कासाठी क्वेश्चन. तर हे डेफिनेशन प्रत्येक डेफिनेशनला एक एक मार्क द्यायचा. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल दुसरा आपल्याला दिलेला आहे एक न्यूमरिकल दिलेला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये दुसरा काय आहे आपण बघू. त्यातला दुसरा आपल्याला दिला काय दिलेला आहे बघा. अ टॉर्क ऑफ 400 न्यूटन ऍक्टिंग ऑन ए बॉडी ऑफ मास 40 kg. टॉर्क दिलेला आहे. टॉर्क ऑफ 400 न्यूटन मीटर ऍक्टिंग ऑन ए बॉडी ऑफ मास 40 kg. मास दिलेला आहे 40 kg. produces an angular acceleration of 20 radian per second square. अल्फा दिलेला आहे 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि विचारले कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी. विचारले काय बघा आपल्याला. कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया आय आणि रेडियस ऑफ गायरेशन सेकंड के. मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा मुवमेंट ऑफ इनर्शिया कडे. तर मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी आपल्याला माहित आहे काय सांगता येईल आय. मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी दिलेला गिव्हन डाटा काय टो आहे, एम आहे, अल्फा आहे. मग आपल्याला सांगता येईल टॉर्क आणि अल्फा मधलं जे काही रिलेशन आहे हे रिलेशन आपल्याला सांगता येईल. टो इज इक्वल टू आय अल्फा आपल्याला माहित आहे. सो पहिला जो आहे टो इज इक्वल टू आय अल्फा. यावरून आय काढायचा आहे म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू टो अपॉन अल्फा. अल्फा इकडे प्रत्येकाच्या व्हॅल्यू आपल्याला ठेवता येते. काय येईल बघा. याच्या खाली इथे लिहूया. टॉर्कची व्हॅल्यू काय 400. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 20. कॅन्सल होईल म्हणजेच किती आलं 2 दुनी 4 2 0 0. म्हणजेच आपल्याला आय मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला 20. याचा आपल्याला याचा युनिट माहित आहे केजी मीटर स्क्वेअर. सो दिस इज अवर
मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारलेलं, मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारला. आता विचारलंय के. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. आपल्याला माहित आहे की आपण या ठिकाणी घेऊ. ओके, के काय, के आपल्याला माहित आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आपल्याला फॉर्म्युला जर काढायचा असेल तर इकडे आपण काढूया. मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. I इज इक्वल टू mk स्क्वेअर. देअरफॉर के स्क्वेअर इज इक्वल टू I बाय m आणि के इज इक्वल टू अंडर रूट I डिवायडेड बाय m. हा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. ओके, के इज इक्वल टू अंडर रूट I बाय m. हा फॉर्म्युला इथे ठेवूया. प्रत्येकाची व्हॅल्यू ठेवूया. काय, मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 20 आणि मासची किती व्हॅल्यू आहे 40. हे कशामध्ये, स्क्वेअर रूट मध्ये. सो व्हॅल्यू आपल्याला ही सांगता वर्गमुळामध्ये किती येणार आहे 1/2. ओके, वर्गमुळात 1/2 आहे म्हणजेच काय आपल्याला सांगते के ची व्हॅल्यू किती 1/2 म्हणजे 0.5. 0.5 चा स्क्वेअर रूट 0.707 इतकी व्हॅल्यू. 0.707 की आहे, याला युनिट मीटर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला के ची व्हॅल्यू आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. तर बघा, ह्या दोन्हीही व्हॅल्यू बरोबर असतील तर इथपर्यंत ह्याला अर्धा मार्क. हा जो फॉर्म्युला आहे तुमचा याला अर्धा मार्क. फॉर्म्युला करेक्ट सबस्टिट्यूशन विथ करेक्ट फॉर्म्युला अर्धा आणि करेक्ट आन्सर विथ करेक्ट असाइनमेंट. त्यानंतर अर्धा मार्क आहे याचा फॉर्म्युला विथ करेक्ट सबस्टिट्यूशन आणि अर्धा मार्क आहे फायनल. सो अशा पद्धतीने असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी 2 मार्क देऊ शकता. ओके, तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला दुसरा 2 मार्कासाठीचा हा एक न्यूमरिकल विचारलेलं होतं. यानंतर पुढचा तिसरा आपल्याला बघायचा आहे. काय क्वेश्चन, क्वेश्चन नंबर दुसऱ्यातील तिसरा काय आहे बघूया. ओके, why are curved roads banked? जनरली हाच वेगळ्या पद्धतीने पण प्रश्न विचारला जातो. Why or necessity of banking of road? Explain necessity of banking of road किंवा why banking of road is necessary. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांचा किंवा हा why are curved roads banked, वळणावरचे रस्ते का बँक केले जातात हा सुद्धा आपल्याला बघायचा आहे. काय सांगता येईल, एक्सप्लेन करता येईल बघा आपल्याला. when vehicle which can be moving along the horizontal surface of a road at the curve, the necessary centripetal force for the circular motion of that vehicle is provided by frictional force. हे आपलं पहिलं वाक्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे, पहिलं सेंटेन्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा हॉरिझॉन्टल रोडवरती त्या फ्रिक्शन बिटवीन द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शन बिटवीन wheels of vehicle and surface of road when the vehicle which can be moving along the horizontal curved road, horizontal आहे परंतु कर्व रोड, हे आपल्याला पहिल्यांदा सांगताय. सेकंड, पहिला पॉइंट आपण हा सांगितला. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, बट इन रेनी सीझन this frictional force is not constant at any time. प्रत्येक वेळेला हा फ्रिक्शनल फोर्स कॉन्स्टंट असतोच असं नाही. बट इन रेनी सीझन्स ऑर ऑइल ड्रॉप्ड ऑन द रोड्स ड्यू टू धिस
द फ्रिक्शन बिटवीन रोड्स and the wheels of vehicle reduces. Therefore, there is possibility of skidding of vehicle. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. And also there is wear and tear of tires. म्हणजे काय होणार आहे बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जर आपण गेलो, पहिलं सांगितलं की फ्रिक्शन गरजेचं आहे, फ्रिक्शनल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स फ्रिक्शनल फोर्सनं प्रोव्हाइड केला जातो, पुरवला जातो. परंतु जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ऑइल सांडला असेल रस्त्यावरती, तरी तो सेंट्रिपिटल म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो प्रत्येक वेळेला सारखाच असेल असं नाही. मग त्या ठिकाणी शक्यता काय आहे, देर इज स्किडिंग ऑफ व्हेकल अँड ऑल्सो म्हणजेच तिथं त्या ठिकाणी आपली वाहनं फास्ट आपण जर जायचं म्हटलं तर ते घसरण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला जर आपल्याला स्पीड वाढवायचं झालं, इफ यू वॉन्ट, तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल, इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड, वी मस्ट हॅव टू इन्क्रीज द फ्रिक्शन. बिकॉज आपण सांगतोय हा कोणामार्फत पुरवला जातोय, अंडर रूट म्यू आर जी. हा जो फ्रिक्शनल आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, दॅट स्पीड डिपेंड्स अपॉन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. बरोबर आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे व्ही वाढवायचं झालं तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवायला पाहिजे. मग फ्रिक्शन वाढवणार का तुम्ही? प्रत्येक रस्त्यावरती दगडगोटे ठेवणार का? आता जे प्लेन रस्ते त्याच्याऐवजी दगडगोटे किंवा खड्डे पाडायचे, चालेल का? मग स्पीड फास्ट जावा, मग तुमची गाडी सेफली जाईल. हे योग्य आहे का? नाही. मग काय होईल अशा वेळेस? फ्रिक्शन वाढवायचं म्हटलं तर आपल्या टायराची हानी होणार आहे. देर इज विअर अँड टिअर ऑफ टायर्स. टायराची हानी होणार आहे आणि म्हणून देर इज द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. आणि मग खाली सांगायचं फोर्थ आपल्याला, when a road is banked at the curve, the necessary centripetal force is provided by horizontal component of normal reaction. नॉर्मल रिएक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजेच फ्रिक्शन वाढवायची गरज नाही, टायराची हानी होण्याची गरज नाही, ऍक्सिडेंट स्लिप होण्याची गरज नाही, या सगळ्या कारणास्तव आपल्याला सांगता येईल हे कर्व्ड रोड आहेत हे बँक्ड केले जातात. ड्यू टू ऑल दीज रिझन्स द कर्व्ड रोड्स आर बँक्ड. असं एक खाली वाक्य तुम्हाला म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीने 2-4 वाक्यामध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन द्यावं लागेल. हा थेरॉटिकली प्रश्न आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. हा तिसरा झाला. दुसऱ्यातील चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. फोर्थ काय आहे? काय आहे चौथ्यातील? बघा काय सांगितलेलं आहे. एक्सप्लेन द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. 2 मार्कासाठी. बघा, फिजिकल सिग्निफिकन्स of movement of inertia. Moment of inertia is a physical significance. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो काय कन्सेप्ट आहे, यामध्ये आपल्याला सांगता येईल मोमेंट ऑफ इनर्शिया कम्पेअर करूया आपण ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशन मधला जो काय फॉर्म्युला आहे तो आपण लिहूया. बघा, इन रोटेशनल मोशन कायनेटिक एनर्जी is equal to 1/2 I omega square. हे रोटेशनल मोशन मध्ये असणारी गतीची ऊर्जा कुठल्याही वस्तूची, पंखा फिरतोय, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. पण जर समजा हा पेन आहे, हा पुढे जातोय, कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पेन, हे आपल्याला काय फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ट्रान्सलेशनल मोशन, स्थानांतरणीय गती होते. ओके, स्थानांतरणीय गती, ट्रान्सलेशनल मोशन. लक्षात येत आहे? म्हणजे हा जो पेन आहे हा ट्रान्सलेट झाला. यासाठी
आपल्याला फॉर्म्युला कसा लिहिणार, के ट्रान्सलेशनल 1/2 mv². हा फॉर्म्युला आपण ट्रान्सलेशनल साठी लिहितो, केई असं म्हटलेलं आहे. ओके, केई रोटेशनल, केई ट्रान्सलेशनल. मग आपल्याला सांगत असताना, एक्सप्लेन करत असताना आपण काय फिजिकल सिग्निफिकन्स, इफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज रिप्लेसेस मास and angular speed is replaces by the linear speed, then kinetic energy in a rotational motion is given by ke is equal to 1/2 I omega square, and kinetic energy in translational motion is equal to 1/2 mv square. त्यानंतर हा पहिला पॉइंट झाला. त्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याला काय सांगता येईल बघा. नेक्स्ट सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल की मोमेंट ऑफ इनर्शिया, हे जे काय मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय, हेच आपण दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. इट इज डिफाइन्ड ॲज रोटेशनल इनर्शिया. That inertia means that I is defined as rotational inertia or moment of inertia. Of a body about axis of rotation. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा पॉइंट सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट तिसरा पॉइंट आपल्याला सांगता येईल काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया which measures the distribution of mass from the axis of rotation. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे काही मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते मोजण्याचं काम मोमेंट ऑफ इनर्शियाचं आहे. म्हणजे I इज इक्वल टू mr². जसा पंखा फिरतोय, पंख्याचा ऍक्सिस जो आहे तिथून पंख्याचे पाती किती लांब आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन त्या मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती झाले हे मोजण्याचं काम मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आपल्याला पुढचा पॉइंट सांगता येईल तिसरा, मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. अशा पद्धतीनं. आणि लास्ट आपल्याला सांगता येईल थोडक्यात की जर समजा मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट सेम फॉर सेम बॉडीज, म्हणजेच काय बघा, इफ बॉडी इज नॉट सिमेट्री, म्हणजे सिमेट्री बॉडी नसेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिफरंट येणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट वेन इट डिपेंड्स अपॉन ऍक्सिस ऑफ रोटेशन. कुठल्याही वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन ऍक्सिस ऑफ रोटेशन and also the distribution of mass from the axis of rotation. But body is not symmetry, then moment of inertia is different or not same, म्हणजे वेगळा असणार. तर अशा पद्धतीने आपल्याला फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया हे सांगता येईल. तर हा आपला दुसरा क्वेश्चन झाला. दुसऱ्यातील चौथा क्वेश्चन आपण बघितला. एनी 3 त्यापैकी तुम्हाला सोडवायचे होते, दिले 4. चौथ्या प्रश्नाचे सोडवायचे. तर हे पण तुम्ही जर लिहिलं असेल तर यालाही आता जसं मी सांगितलं त्या पद्धतीने असेल तर त्याला 2 मार्क द्यायचे. ओके.